नमस्कार. आपण ऐकत आहात रसिक कथा. कथेचा आनंद घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत जरूर ऐका. प्रशस्त बेड. ती अस्ताव्यस्त सांडूनही निम्मा पाऊण बेड रिकामा. सोबतीला भकास रितेपण, एकांत, आठवणी वगैरे. हव्या त्या नेमक्या धुरकटलेल्या, नको त्या अगदी स्पष्ट. तो नेहमीप्रमाणे टूरवर गेलाय. आज उद्या कदाचित परवा येईल. त्याच्या सहवासात 4 दिवस जरा बरे जातील. पुन्हा तो गेला की ॲज युज्युअल. खरंच सवय होऊन गेली आता. नाहीतर तशी गरज उरलेली नाही. 2 बेडरूम्सचा फ्लॅट झाला, टीव्ही झाला, चेंजर घेतला, पार्किंग लॉटला सेकंड हँड का होईना स्वतःच्या मालकीची स्टँडर्ड आहे. आता तरी बंद करायला हवं सगळं. त्यावेळी गरज होती. आता अंगवळणी पडल्यासारखंच होऊन बसलंय. रोज नवा पुरुष, नवी चव. तो आठवडाभर घरी असला की रोज फोडणीचा शिळा भात खातोय असं वाटतं. एकदम वाईट, चांगलं नाही. त्याचा बेड शेअर करताना डोळ्यांसमोर चेहरा निराळाच. 8 वर्ष त्याच्याशी ही प्रतारणा करतोय आपण. त्याला समजलं कसं नाही? का लक्षात येऊनही तो सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतोय? तसंच असावं. आपल्या पगारात काय काय होऊ शकतं त्याला अंदाज असेलच की. पण आता तरी हे थांबवलं पाहिजे. अगदी कोणीतरी, प्रेमा नको, तरुण पोरगी हवी असं ढकलून देईपर्यंत धंद्यात झिजणं काही खरं नाही. 32ावं लागलं आता, म्हणजे ती वेळ येणारच. तसला अपमान म्हणजे ओ गॉड, नो, इट्स हॉरिबल. प्रत्येकीच्या वाट्याला हे उपेक्षित जीवन येतं, येणारच. काय वाटत असेल? बोलावणं आलं की आपणही नाही म्हणत नाही, जातोच. केव्हा तरी बोलावणं बंद होईल. तो फिरतीवर, घरात मूल देखील नाही, आपण एकट्याच. तीच कल्पना असह्य, जीव दडपून टाकणारी. मनात बळावली की तिला नेहमी वाटायचं एक प्रचंड ऑफिस आहे, मानवरहित, नुसती खुर्च्या, टेबलं, दिवे, पंखे. ती मात्र एकटी. ते दृश्यच भयंकर. डोळ्यांसमोरून घालवण्याचा एकच उपाय म्हणून 2 पेग जिन. आता 2 भागत नाही, 2.5, थोडी जास्त, पण 3 मात्र होऊ द्यायचं नाही. या पडल्या क्षणीसुद्धा तिच्या मनाच्या भकास रेतेपणात निराश, उदास असा काळपट गाळ बदबदायला लागला. कासावीस होत ती धडपडून उठली. कपाटातली जिनची बाटली काढण्याकरता कपाटाकडे धावली. ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग. आला. ती हर्षावत दाराकडे वळली. पुन्हा ट्रिंग ट्रिंग. बाहेर कोणी नाही. फोन. थोडंसं निराश होत तिनं रिसिव्हर उचलला, कानाला लावला. हॅलो. आवाजात तो प्रोफेशनल गोडवा झक मारीत येतोच. मग मनात चिता का पेटलेल्या असेनात. हॅलो प्रेमा. हां बोलतीये शब्बू आंटी. अगं तुझा नवरा आला का टूरवरून? नाही. थँक गॉड. ती हसली. या आंटीचं इंग्लिश एकदम फॉरिनसारखं फ्लुएंट, पण तिची वैशिष्ट्य तिनं जपली होती. त्यातलं एक थँक गॉड. आता ती हिंदी, मराठी कुठला तरी शब्द घेऊन इंग्रजीत नवीन शब्दांची भर घालणार. कम लवकरली, डोंट गम, वाय आर यू रिंगाळिंग, असं काहीतरी. मग आज येऊ शकशील? आज नको आंटी. का? तू पुन्हा विरक्तीच्या कोम्यात जायला लागलीस का? तसं नाही आंटी. हे बघ प्रेमा, हे व्यसन आहे. फिक्सपासून सुटका होईल एक वेळ, पण यातून नाही. शबनम ते शब्बू आंटी एवढ्या प्रदीर्घ प्रवासाच्या अनुभवातून सांगते मी. उगाच काहीतरी फॅट डोक्यात घेऊ नकोस. फुकट चोट बदनाम होशील. प्रेमानं सुस्कारा सोडला. आंटीचं म्हणणं अगदी खरं आहे. तिचा फोन म्हटल्यावर आता आपलं रक्त उसळतंय, मनाला तजेला येतोय. व्यसन पूर्णपणे लागल्याचीच ही चिन्ह. आता अखंड वाक्य, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, शेवटी एकदमच. किंवा वाक्य तुटलं तरच. आंटी, ती थकल्या स्वरात म्हणाली. येते मी. शाब्बास, तुझ्याबद्दल खात्री होती मला. सांग, अप्सराजवळचं 7 स्ट्यून्स आहे ना? हां. तिथे संध्याकाळी 7ला येतोय तो. हो, पण त्याला काही नाव गाव? बघ प्रेमा, तुला फार मस्त चान्स देते मी. एकदम थ्रिलिंग, रहस्यकथेची नायिका बनून वावरल्यासारखं वाटेल तुला. त्याचं नाव माहीत नाही, त्याला पाहिलं देखील नाही. फोन, कॉन्टॅक्ट, काहीतरी नवीन? ॲब्सल्युटली. ओ आंटी, यू आर वंडरफुल. निळा सूट, टेबलावर ब्रीफकेस असेल. तू काय ड्रेस घालणार? काय करू? काहीही चालेल, पण ऐनवेळी बदलू नकोस. मग मी पण निळीच साडी नेसते काय? सांगते त्याला. कमिशनचे 200 मी ॲडव्हान्स घेईन. तू 300 घे. येस आंटी. ओके ओके. फोन डिस्कनेक्ट करताच तिला आपल्या आतून नवीन उत्साह संचारतोय असं वाटलं. नवी चव. हाऊ नाईस. 5, 10, बापरे, आवरायला घेतलं पाहिजे. 6:30ला निघता आलं तरी खूप. रिक्षा बरी. धंद्याच्या वेळी कार नेव्हर. 7 ट्यून्स, कॉर्नर. रिक्षा थांबली. कोणत्या तरी 2-3 उंची सेंट्सचं कॉम्बिनेशन रिक्षात रेंगाळत सोडत ती खाली उतरली. कीप द चेंज, रख लो.
थँक्यू बाईसाहेब. रिक्षा फारफरारत निघून गेली. ती 7 ट्यून्सच्या दिशेनं वळली. दर्शनी विभागात एक कारंजं, त्यात घड्यातून पाणी ओतणाऱ्या 7 अप्सरा, भिंतीच्या कडेला स्कूटर्स, मोटरसायकल्स पार्क केलेल्या, पलीकडच्या स्टँडवर तुरळक 4-2 कार्स, कोपऱ्यात पान सिगरेट स्टॉल, हॉटेलच्या इज्जतीला शोभेल असा. श्रीमंत खानदानी स्त्रीच्या पोटावरल्या वळ्यांप्रमाणे 7 ट्यून्सच्या 4 रुंद पायऱ्या वाटत होत्या. एक श्रीमंत वळीवर पाय देत ती प्रशस्त हॉलमध्ये शिरली. नेहमी येऊन येऊन मॅनेजर वगैरे स्टाफ ओळखीचा झालेला. ती एकदम स्वर्गातून आकाशी रंग लपेटून आल्यासारखी प्लीझंट, म्हणून मॅनेजर ओळख दाखवणारच. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. त्याच्यापेक्षाही तिला जास्त आश्चर्य वाटलं होतं, पण ती प्रोफेशनल होती. तिनं ते सहज दडपून टाकलं होतं. एक दीर्घ सुस्कारा, हृदयात धडधड. वरकरणी शांत दिसत ती त्याच्याजवळ आली. प्रोफेशनल स्किल वापरून तिने डोळ्यातल्या विस्त्या बावल्यांकडे चमक निर्माण केली. चेहऱ्यावर मादक हास्य तरळवलं. तो अजून चक्रावलेला, वेडावलेला. हाय हँडसम. त्याच्यासमोर बसत ती उद्गारली. हॅलो. तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत तो रुक्ष स्वरात म्हणाला. 2-5 क्षण अस्वस्थ. 2 शत्रू राष्ट्रांचे दूत 2 देशांचं भवितव्य ठरवायला बसलेत जणू. काही न बोलता त्यानं मनातली खळबळ लपवण्याकरता सिगरेटचं पॅक काढलं. तू ओढत नसशील ना? घरी, बाहेर सगळं चालतं. त्यानं आश्चर्यानं भुवया उंचावत पाकिट तिच्यासमोर धरलं. गोल्ड आहे, चालेल ना? नाहीतर आज तुझा ब्रँड तोच माझा ब्रँड. सिगरेटवर पकड धरणारी तिची लांब सडक नाजूक बोटं विंचवाच्या नांगीसारखी वाटली. त्याच्या लायटरवर ती सिगरेट शिलगावत असताना तो कुतूहलानं पाहत होता. ठसका बिस्का लागतोय का? पण तसलं काहीच झालं नाही. तिनं अगदी सराईतपणे सिगरेट शिलगावली. धूर छानपैकी इन्हेल करून छातीत भरून घेतला. पुन्हा धुराची एक नाजूक अशक्त रेघ तिच्या ओठांच्या चंबूतून बाहेर पडली. तो कौतुकानं हसला. वंडरफुल. त्यानं आपली सिगरेट शिलगावली. नाव काय तुझं? आजचं, आय मीन तुला आवडेल ते. माझ्या बायकोचं नाव मी प्रेमा ठेवलं होतं. मेली ती, तर तुला प्रेमा मी म्हणतो. चालेल? तिच्या छातीत एक बारीक कळ आली. वेदना क्षणभराकरता डोळ्यात तरळल्या. चालेल ना? चालेल सर. त्यानं कपाळाला आठ्या घालत वेटरकडे पाहिलं. मग तो पुन्हा तिच्याकडे वळला. मी व्हिस्की घेईन. तू? मी पण व्हिस्की घेईन. नाईस. 2 लार्ज रिस्टोक्रॅट. चालेल. रिस्टोक्रॅट सोडा. हां. वेटर ऑर्डर घेऊन गेल्यानंतर बरेचसे क्षण पोकळ. मग अगदी अचानक तो हसला. तिनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. तू दुसऱ्यात स्वतःला फार छान सामावून घेतेस. तुला कोणाची तरी आदर्श पत्नी व्हायला हरकत नव्हती. हृदय पिळवटून ती खिन्नपणे हसली. तू कशी काय? वेटर ऑर्डर सर्व करायला आला. त्याचं बोलणं अर्धवटच राहिलं. चिअर्स. किंड. तुझं नाव? तुला हवं ते. प्रफुल्ल चालेल? चालेल. प्रेमा प्रफुल्ल. वा. प्रफुल्ल उमराणीकर म्हणजे आजचा दिवस. तू मगाशी काहीतरी विचारत होतास प्रफुल्ल. केव्हा? वेटर आला तेव्हा? हां ते काही विशेष महत्त्वाचं नाही. जस्ट कुतूहल. काय पण? तुझा मूड आधीच फारसा चांगला दिसत नाही. तो आणखी माझ्यासारखीला स्वतःचा असा मूड नसतो प्रफुल्ल. विचार. उद्या तुझं कुतूहल तसंच राहून जाईल. नाही तर बघ. ऑकवर्ड झालं तर उत्तर देऊ नकोस. मला तसं काही वाटणार नाही. पण तू कशी काय या धंद्यात आलीस? तू तशी वाटतच नाहीस. ज्या वाटत नाहीत त्यांनाच जास्त धंदा मिळतो. ओह, केव्हापासून धंदा करतेस? 8 वर्ष झाली. आणि तुझा नवरा? असेलच की. आहे ना. मग त्याला माहीत असणार प्रफुल्ल ते. तो सामान्य सेल्समन होता. आमच्या आकाशव्यापी महत्त्वाकांक्षांना त्याचा पगार अपुरा पडायचा. आता तो चांगल्या कंपनीचं हेडक्वार्टर सांभाळतो. पगार भरपूर आहे. पण त्यापूर्वीच आमचा फ्लॅट झाला, कार आली, फ्रीज, TV सगळं आलं. नुसत्या आपल्या पगारात एवढं होऊ शकत नाही हे त्याच्या लक्षात आलं नसेल का? त्यानं खांदे उचकले. मग तो शांतपणे सिप करत राहिला. तीही अबोल. त्यानं ऑर्डर रिपीट केली. दमयंती स्वयंवरातल्या नलराजाच्या सिंहासनाप्रमाणे मेंदू आधांतरी झाले. चल, निदान आजची रात्र तरी तू माझी. उरलेले 300 रुपये दिलेस की नक्की? त्यानं बेफिकिरीपणे खिशातून नोटाच काढल्या. तिच्यासमोर धरल्या. कितीही घे. या पैशांना तरी कोण वारस आहे? घे ना, घे. तिनं बेईमानी केली नाही. त्याच्या धुंदीचा फायदा घेतला नाही. 100च्या 3च नोटा अलगदपणे काढून घेतल्या. बास. या पैशाचं आता काय करू मी? कोणाकरता खर्च करू? मला कोणी नाही. त्याचं अनाथ पोरकेपण पाहून ती व्याकुळली. त्याचा आगतिक स्वर तिच्या काळजाला घरं पाडायला लागला. डोळे भरून यायला लागले.
नको, आता असा पाश निर्माण नको करूस, ती पुटपुटली. एका रात्रीपुरते आपण एकत्र आलो आहोत. दिलेल्या पैशांचा झोकून उपभोग घे. सकाळी आपले मार्ग भिन्न होतील. तो सुन्न होऊन तिच्याकडे पाहत राहिला. मग तिचं बोलणं पटल्याप्रमाणे त्यानं मान डोलावली. खरंय तुझं. एव्हरीथिंग इज सो प्लेन, सो सिम्पल. चल, मी रूम बुक करते. रूममध्येच जेवू आपण. हां. त्यानं ड्रिंक्सचं बिल पे करून टाकलं. तिनं मॅनेजरला सांगून ए ग्रेडचा एअर कंडिशन्ड सूट बुक केला. खरं तर सूटची गरज नव्हती. मॅनेजरही चाट पडला. पण ती म्हणाली, तो रेग्युलर क्लायंटपेक्षा निराळा आहे. या 300तले काही राहिले नाही तरी मला दुःख नाही. मग मॅनेजरला काय करायचंय? खड्ड्यात जा ना, चायला पैसे मिळाल्याशी कारण. त्यांनी रूममध्ये जेवण मागवलं. फारसं दोघांनीही खाल्लं नाही. नंतर तो म्हणाला, बायकोला ओलेती पकडून तशीच उपभोगण्यात फार मजा असावी. सालं कधी जमलंच नाही. आता वेळ काढू म्हटलं तरी बायको कुठे आहे? आलेच हं, रडक्या स्वरात ती म्हणाली. अटॅच टॉयलेटमध्ये शिरली. शरीराच्या सर्व कपड्यांसकट शॉवरखाली जाऊन उभी राहिली. हो बाबा, आजची रात्र तुझी आहे. जमतील तेवढ्या इच्छा पूर्ण करून घे. उद्या. मग तिच्या डोळ्यातून खळखळणारं पाणी शॉवरच्या फोर्समध्ये गुदमरून गेलं. तो बाहेर बेसूर बेताल गात होता. क्या लेके मिल अब दुनिया को, आंसू के सिवा कुछ पास नहीं. यहाँ फूल ही फूल थे दामन में, अब कांटों के भी आस नहीं. तिला जाग आली तेव्हा बाहेर फटफटायला लागलं होतं. मान वळवून पाहिलं. शांतपणे झोपलेला तो कसा लहान मुलासारखा निष्पाप निरागस वाटत होता. खिन्नपणे हसत ती दुलईमधून बाहेर आली. तेवढ्या हालचालीनंही त्याची झोप चाळवली. किलकिल्या डोळ्यांनी त्यानं तिच्याकडे पाहिलं. अर्धवट पेंगुळलं हसला. अजून दिवस उजाडलेला नाही. त्याच्या केसातून हात फिरवत ती पुटपुटली. वॉन्ट मी? हां. कपडे घालू? हां. त्याला पुन्हा झोप लागेपर्यंत ती अनिमिष नेत्रांनी त्याचा गोड चेहरा आपल्या भकास नजरेत साठवून घेत राहिली. मग निर्विकार होत तिनं आपले कपडे गोळा केले. ड्रेसिंग मिररसमोर उभं राहून ती कपडे करायला लागली. खरं तर तिला आणखीन खूप खूप रडायचं होतं. धाय मोकलून, हात पाय घासून लहान मुलीसारखं मोकळं मोकळं व्हायचं होतं. खूप विचार करायचा होता. काहीतरी निर्णय घ्यायचा होता. पण काहीच जमत नव्हतं. फाळणीच्या वेळी सगळंच शून्यात जमा झालेल्या निर्वासिताप्रमाणे मन रित होऊन गेलं होतं. नुकतीच फीट येऊन गेलेल्या माणसाचा बधीरपणा मेंदूला प्राप्त झाला होता. त्याला जाग येईपर्यंत ती अस्तित्वहीन बसून होती. हे यू, ती एकदम दचकली. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. रिअली यू आर वंडरफुल. हां, माझ्या बायकोनं मला असं सुख दिलं असतं तर. ती थिजून त्याच्याकडे पाहत राहिली. लिव्ह इट. आता गुडबायच्या वेळी उगाच रात्रीचा इफेक्ट घालवायला नको काय. अंगावरची दुलई लाथाडून तो उठून बसला. मग आपल्या नागवेपणाच्या कल्पनेनं त्यानं पुन्हा दुलई ओढून घेतली. तिला हसू फुटलं. दिसलं करून अवखळपणे नाचलीसुद्धा असती ती. पण आता तो उत्साह उरला नव्हता. नागवेपणाची सुद्धा सवय असावी लागते ना. मनच एकदा नागवं झालं की 4 जण समोर असले तरी काही वाटत नाही. शक्यता आहे तो सहज बोलून गेला असेल किंवा मुद्दामही बोलला असेल. 4 पोरांनी दगडानं ठेसलेल्या चिमणीसारखी ती रक्तबंबाळ झाली, तडफडली. क्रूर माणसाचं अस्सल रक्त त्यांच्या अंगी, म्हणून त्यांचा दोष नाही, चिमणीचा दोष. तिनं का त्यांच्या तावडीत सापडावं? का आपलं घरटं सोडावं? भकास नजरेनं तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याचे कपडे घालून झाले होते. तुझ्याबरोबरचा शेवटचा चहा घ्यावा. कशी काय वाटते कल्पना? तिनं निमूटपणे इंटरकॉमवर ट्रेची ऑर्डर दिली. चहा आल्यावर तो म्हणाला, तूच बनव. यापुढं हातानं चहा करणंच नशिबी आहे. जरा बायकोच्या हातचा चहा प्यायल्यासारखं वाटू दे. तिला वाटलं त्यानं इतकं सतत काही जाणीव करून द्यायचं कारण नाही. त्याला फार आनंद मिळतोय असे ओरबाडे काढण्यात. तिनं चहा तयार केला. मग स्वतः एक घेतला आणि एक त्याला दिला. एक सिप घेताच तो खुश झाला. निदान असा चहा रोज मिळावा म्हणून तरी बायको हवी. तिची चहाची चव गेली. कसाबसा चहा संपवून ती उठली. प्रेम, गुड बाय किस. त्यानं तिला मिठीत घेतलं. हळुवार बोटानं तिच्या हनुवटीला आधार दिला. चेहरा वर होताच डोळ्यांची उघडमीट करणाऱ्या जपानी बाहुलीप्रमाणे तिचे डोळे पापड्यांआड झाकले गेले. भावना वेगानं ओठ थरथरले. गळ्याचा कंठमणी वर खाली झाला. त्यानं आवेगानं तिच्या ओठांना आपले ओठ भिडवले. तिची मिठी घट्ट झाली. मिटल्या नेत्रातून कडांना पाणी झिरपलं. मग मंत्रावले क्षण पुन्हा भूतकाळात जमा झाले. निघायचं? हां. ती त्याच्या मागोमाग चालू लागली. तो थांबला, वळला. तुला घटस्फोटाचा अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवू? शब्बू आंटीच्या? हां. आणि माझी किल्ली प्रवासात कुठेतरी हरवली. तुझ्या जवळची दे.
तुला आता तिचा काही उपयोग नाही, तो म्हणाला. तिनं शांतपणे आपली पर्स उघडून फ्लॅटच्या चाव्यांचा जुडगा त्याच्या हातात टाकला. थँक्यू मिसेस उमराणीकर, मेन्शन नॉट मिस्टर उमराणीकर. मग रडत रडत ती त्याच्या मागोमाग पायऱ्या उतरायला लागली. धन्यवाद.